तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचा माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की आता थोड्या वेळ पहिले आमच्या सर्व मित्रांचा प्लॅन बनलेला, सायल वगैरे सर्वांचा बारवी डॅमच्या इथे जायचं. कारण सकाळपासून भारी एकदम पाऊस चालू होता. तर आम्हाला वाटतं तर निसर्ग वगैरे खूप छान दिसेल आम्हाला तिथे, म्हणून निघालो आहे आम्ही. रस्त्यातच आहे, सायल पुढे गेला आहे, पेट्रोल टाकतो आहे गाडीत, मी पण त्याच्या मागेच चाललो आहे आम्ही. तर सकाळपासून तर आता भरपूर पाऊस होता, पण आत्ताचं असं वातावरण बघून वाटत नाही की आता पाऊस पडेल. तर व्हिडिओ वगैरे सर्व शूट करायला फार मजा येईल आता. पण जर पाऊस पडला तर अजून मजा येईल, कारण एकदम असं छान वाटेल म्हणजे पाऊस आल्यावर. हां, खाली फक्त एवढं आहे की एकदम असं जास्त जोरात पण यायला नको, नाहीतर काय आहे ना, जास्त शूट वगैरे असं करायला भेटणार नाही. तसं तर आता ऊन आहे, वाटत तर नाही पाऊस वगैरे काही येईल. असं थोडंफार यायला पाहिजे, असं रिमझिम वगैरे, असं छान वाटेल एकदम भिजायला. समोर मस्त कोंबड्यांची गाडी चालली आहे. नशीब गाडीमध्ये कोंबड्या नाही तर पळवलेच असते एक दोन तरी. समोरच्या काकाचे वाटतं हातले दुखत आहेत. 2-3 फेऱ्या बघितले त्यांना, हात बंद चालू करतायत. आधी तर वाटलं मला सांगतायत की गाडी पुढे नको घेऊ, सावकाश चालू. पण आता ती प्रक्रिया बारबार झाली ना, तर असं होतं, हे बघा वापस चालू झालं. काका डेंजर आहे ते. आजकाल या वातावरणाचं पण काही समजून येत नाही. सकाळी एवढा मस्त पाऊस पडत होता, तर आम्ही अच्छा लगेच प्लॅन बनवला की मस्त बारवी डॅमच्या इथे जाऊ. मस्त डॅमच्या इथे चांगलं निसर्ग आहे, तर मजा घेऊ. तिथे पाऊस पडेल, एन्जॉय करायला भेटेल. पण इथे तर आता एकदम असं एप्रिल मे मध्ये ऊन असतं ना, तसं एकदम कडाकीचं ऊन पडले. पाऊस यायला पाहिजे रे, थोडं तरी यायला पाहिजे, नाही तर मग मजा नाही येणार तिथं जायला. खरी मजा ही पावसाळ्यातच आहे, कारण पावसाळ्यात जे वातावरण आपल्याला बघायला भेटतं ना, ते दुसऱ्या कोणत्या ऋतूमध्ये आपल्याला बघायला भेटतच नाही. एक तर ट्रॅफिक पण लय झाली इथे, काय माहिती सगळे लोक आपल्यासारखे बारवी डॅमलाच चाललेत का काय. हा पोरांचा ग्रुप तर नक्कीच चालला असेल. तर आता थोडा रोड भेटलाय खुल्ला, पण पुढचे दादा वाटतं माहीत नाही पुढे जाऊन देतील का नाही. कारण दादा जरा थोडे फॉर्ममध्ये आहेत, गाडीमधून चालवत आहेत एकदम रोडच्या, म्हणून. इथे थोड्या टाइम पहिले आलतो ना, या नदीमध्ये पूर्ण अशी हिरवी झाडं निघालेली ना. आता अख्खा चिखलचा पाणी आहे, काय समजतच नाही काय चालू आहे. पावसाळ्यात हिरवल असायला पाहिजे, तर पावसाळ्यात हिरवलच नाही. अरे जवळच आहेत नायराच्या, आम्ही थोडे लांब आहेत. बारवी डॅमच्या इथं मस्त आहे, आता लय लोक जातात. दादा थांबा जरा. अरे मला जाऊ दे, अरे मुझे जाने दे, हाँ मला जाऊ दे. मोस्टली एवढं ट्रॅफिक नसतं या रोडवर, पण आज संडे पण आहे, तर असू शकतं सर्व निघाले असतील फिरायला, म्हणून एवढं ट्रॅफिक आहे. ते बघा आमचे शूर. एक नंबर काम. पाकिट माझ्याकडे ठेव, पेट्रोल टाकायला तू इथे.
घे. तर हे असे आहेत आमचे पारकुपाड्याचे शूरवीर. आता दे पाकिट. दिले का पैसे? चल. नाद नाही यांचा, नाद नाही. अरे अँगल नव्हता बसत. हां चला आता निघालोय. RX in the home. तर असे आहेत आमचे नमुने. एक काम करायला जातात आणि 2 काम वाढून येतात. पेट्रोल भरायला गेलाय आणि पैसे माझ्या डिक्कीमध्ये ठेवलेत. हुशारच आहेत एकदम. काम 25 करतात एकदम कधी पण. आता एकदम मोकळा रोड भेटला आहे. आता मस्त जायला मजा येईल एकदम. अरे खेचायची आदत येणार आहे आपल्या लोकांना, म्हणून मला माझ्याकडून पण बाईकचे गेअर कधी कधी स्मूथ नाही पडत. मी पण खेचतो थोडी तरी. हे कसं रे, अरे स्कूटीची आदत झाली ना रे आपल्याला. आता स्कूटी कशी डायरेक्ट काढली गेली. बाईकचं तसं नाही ना, गेअर शिफ्ट करायलाच लागतं. ए खायला घेतोय ना? कुठे? इथंच घेतो. लाव गाडी मग, चल साईडला. गाईज आता निपुल आणि साहिल आतमध्ये खायला गेलेत आणि मी आणि येतात. त्यामुळे पार्सल घेऊन येत आहेत. आम्ही पुढे जाऊनच खाऊ आता. आणि ते बघा समोरच कावासाकी हे दिसते. कावासाकी दिसते. कावासाकीला बघा. ते घाई झाले आता निपुल आणि साहिल बघू शकता. सो आता आम्ही घेतले, खायला नाही घेतलं. थोडं ताण वगैरे लागेल म्हणून कोल्ड्रिंक घेतलं. तर आम्ही, तुम्ही बघितलं असेल, कार्तिकने दाखवलं तुम्हाला. तर आता निघालो आहे सरळच्या सरळ. आणि आता वापस मी पाठी राहिलो आहे, कारण मी व्हिडिओ तर चालू केली ती, पण माईकची वायरच लावायला विसरलो. तर आता सर्व सेट आहे, पुढे निघतो आहे. आता सरळच जायचं आहे. गाडी पण थोडी पळवायला मजा येईल. वातावरण पण भारी, ऊन गेलं आहे एकदम. असं वातावरण असलं ना तरी मजा येईल. आणि पाऊस पडला तर मित्रांनो अजूनच खूप मजा येईल. मग आता हे लोक भरपूर पुढे गेलेत. आपण पण थोडं जाऊ.
अरे 5 मिनिटात ते लोक गायब तरी कुठं झाले, एवढे दिसतच नाही. अरे पूर्ण 12वीला आलो भाई. आता राहिलं काय या लोकांसाठी. ओ हो हायाबुजा. आपल्याकडे पण असेल एक दिवस. वन डे. ओ होंडाची CBR 1000 पेट्रोल एडिशन. हा हे बघा आमचे महान नेता. हा थांब. शूरवीर लोक आमचे इथे उभे आहेत, तुम्ही बघू शकता. 5 मिनिटात कुठे गायब झाले रे तुम्ही. हा किती वेळ झालं थांबलोय येऊन. 5 मिनिटं झालं आम्हाला इथे येऊन. अरे तुझी टोपी उड गया मेरा. यहाँ पे पकड़ाई. अरे भाई गर्दी बघा यार, एकदा लय बेकार गर्दी आहे. बोल कुठे जायचंय. काढू शकतो ना, चल ये पुढे ये. तर आता बाईक्सची अदलाबदली झाली आहे. मी साहिलची गाडी घेतली आणि साहिलने माझी गाडी घेतली. तर आता बारवी डॅमच्या वरती जाऊन बघतोय की कसं आहे काय. मध्ये ते फोटोज वगैरे घेऊ, तिथे पण तुम्हाला जाऊन दाखवू कसं सीन दिसते वरतून. काय खालचं तर तुम्ही बघितलं असेल, वरतून पण भारी दिसते. आहे हिरवळ तर वरती पण आहे, काय पण बोला. खाली गाडी आहे ना, जेवढी वरती जाऊ शकते ना तेवढीच घेऊन जाऊ. कसे बघू. पब्लिक तर आहे, काय पण बोला. काय आज संडेचा दिवस आहे ना, म्हणून पब्लिक पण भरपूर आहे आज इथे. नाही तर युजली आम्ही जेव्हा उन्हाळ्याच्या टायमाला एक फेरीला आलतो ना, तेव्हा एवढी पब्लिक नव्हती इथे. म्हणजे नाहीच्या बरोबरच होती, पण आज जरा भरपूरच आहे. खाली गर्दी एवढी होती ना की आता तुम्हाला काय सांगू, भरपूर गर्दी होती खाली. हा आपण व्हिडिओ काढलेली इथं काय माहिती, इथंच असेल कुठेतरी. मागे होता पुढे. काय माहिती, पुढे होता. पुढे टर्निंगला होता. पुढे आपला स्पॉट. तर आता आम्ही मागच्या वेळेस त्याच्या बुलेटचा हे केलं ना, व्हिडिओ शूट केलते ना इंस्टाग्रामच्या स्टोरीसाठी. तर ते बघतोय हा कुठे. इथं नाही इथं नाही. ते पुढून आहे, पुढून. इथून आहे. जागाच नाही. मग वरती जाऊन येऊ ना, चल ना. थोडं वरती जाऊन येऊ ना. चल तू चल पुढे. तर आता भरपूर पुढे आलो. इथे नदीचा व्हिडिओ काढायचा होता, पण इथे नदीसाठी व्हिडिओ आहे कुठे, जागा कुठे, काय समजतच नाही. एक तर रस्ता नाही माहिती आहे आणि असंच चाललो आहे आम्ही. भाई एक तर रस्ता नाही माहिती आहे कुठे चाललं आहे आणि आम्ही सरळ नुसते या रस्त्याच्या आतमध्ये चाललो आहे. नाही पण ही पण एक मजा असते, म्हणजे रस्ता नसेल माहिती आणि नुसतं चाललो आहे ना, ही पण मजा असते. फक्त तोपर्यंत जोपर्यंत आपल्यासोबत काय होत नाही. असं नाही बोललं पाहिजे, काय नाही होणार.
तशा गाड्या तर चालल्यात पुढे, म्हणजे असेल कुठेतरी काहीतरी जागा. हे दादा वगैरे हे आलेत ना म्हणून. तर आता इथे थांबलोय, साहिल हात धुतोय. आता 12वीला हा आता खायला बसू. थोडा खायला घेतलेला सोबत लेसचे पॅकेट वगैरे, स्प्राईट बीट बघितलं असेल तुम्ही. आता कोणती तरी सुपर बाईक येते आली. थांबा थांबा, कोणती तरी सुपर बाईक येते. तर आता खाणं पिणं सगळं झालं आहे आमचं आणि आता वापस घरी चाललोय. थोडं वरती गेलो डॅमच्या साईडला. आम्हाला वाटलं डॅमवर पण जायला रस्ता असेल, पण वरती रस्ता नव्हता. हे कार्तिक आणि शशांक, साहिल सोबत मी बसलोय. मला थोडं गाडी चालून म्हणजे कंटाळा आलता. आता साहिलला दिली, साहिल चालवतोय आणि माझी गाडी कार्तिकने घेतली. मागचा आमचा छगन ब्लॉगर बोलतोय आणि तो काका चाललेला तो रमेश बोलायला लागला. तर आता आलोय 12वीला जाऊन आणि ते लोटस पॉईंटच्या इथे थांबलोय. कार्तिकला गाडी दिसली ना तर ते थोडे स्लो आले. त्याला पहिलेच बोललो गाडी आरामात चालव, कारण मागच्या वेळेस तो त्याच्या बाईकवरून खूप बेकार पडलेला. यावेळेस त्याला बोललो आरामात ये, आम्ही थांबतो. आम्ही आलो इथे फटाफट. आता थांबलोय, त्यांचंच वेट करतोय. फोन केलता त्यांना, ते बोलले हे बघा बोलतोय, नाव घेतले आणि आले. हे बघा आम्हाला दाखवतो तुम्हाला, पुढे येत आहेत ते. रिक्षा आहे इथे. हे बघा आले हेवी ड्रायव्हर कार्तिक डाकणे. हाव आर यू? तर आता आलेच सर्व आणि निघतोय आता. तर आज ब्लॉग तर खूप कमी बनवला आम्ही, पण एन्जॉय भरपूर केलं. मस्तीच्या नादात ब्लॉग लय कमी बनवला आज, पण मजा आली. खाल्लं पिल्लं, मजा मस्ती केली, थोडं फिरलो, मजा आलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, शेअर करा आणि जेवढं होऊ शकेल तेवढा माझ्या मागे सपोर्ट आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही खूप चांगला सपोर्ट ठेवलेला माझ्यासोबत, तर अपेक्षा ठेवतो तसंच पुढे तुम्ही अजून सपोर्ट कराल मला. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, शेअर करा आणि तुमचा सपोर्ट नेहमी आमच्यासोबत राहू द्या. बाकी काय नाही, धन्यवाद.